बोलणार ना, कधीच ते मोबाईलला लॉक लावणार नाहीत, तुमच्या हातात देऊन टाकतील. तुम्ही बिंदास पहा. आणि पहिली गोष्ट, आपसामध्ये शक नावाची गोष्ट कोणीच करू नका. हे शक मध्ये गणे अख्खे वाटोळ झालेले आहे संसाराचे. स्वप्न चुकीचे पाहू नका, नकारात्मक ऊर्जा करू नका. तुमचा माणूस बिघडला ना हरकत नाही, बिघडला ना हरकत नाही. मी काय बोलतोय म्हणजे माणसांना बिघडायचं नाही, दुरुस्तीचं साधन आहे आपल्याकडे. मग बेवडे झालेत, बाहेर केले झालेत, व्यसनाधीन झालेत. अरे मग तुम्ही धर्मपत्नी, मी काय म्हटलो, उत्तम कर्म करा, उत्तम पत्नी बना. मग त्यासाठी तुमचं उत्तमच ना गरजेचं आहे ना. मग तो बेवड्या आहे आणि नाही तो त्याचं बाहेर लफडे, मी साडली सोडून, मग त्याला काय पाहिजे तेच पाहिजे ना. अशा वेळेस आमच्याकडे या. काही कुलदेवतांचे कुलाचार तुमच्या घरात झाले नाहीत, ग्रामदेवतांचा आशीर्वाद घ्या. श्री गुरु चरित्र पारायण करा, नवनाथ पारायण करा. आमच्या अशा या भैरवचंडीला या, रक्षा घ्या. त्या पाण्यात टाका बरं त्याला, त्याचे सगळे बाहेरचे लपडे आम्ही बरोबर काढतो बाहेर, संपवतो. एकदा एका भगिनीचा प्रश्न आला माझ्याकडे, मी गावाकडे होतो त्यावेळेस. आली ती ताई, आली बसली, बोलते दादा वर्ष झाला मी माहेरीच आहे. म्हटलं ठीक आहे ताई. मी स्वामींकडे पाहिलं, डायरेक्ट बोललो तिला, म्हटलं ताई तुमच्या नवऱ्याचं लफडे हो बाहेर. बघा तावा तावात मला बोलते कशी, दादा काय वाटेल ते बोलू नका बरं तुम्ही, तुमच्याकडे प्रश्न टाकला म्हणून तुम्ही काही बोलणार का. म्हटलं ताई काय झालं. बोलते माझा नवरा चांगला आहे. मग तुला का सोडले. ते बोलते मला नाही माहिती, पण असं नवऱ्याबद्दल बोलायचं नाही. म्हटलं ठीक आहे, ते 3 गुरुची तर करा बरं. म्हटलं चालेल तुम्ही सांगते सेवा करते, पण असं काही पण नाही बोलायचं बरं. बरं ठीक आहे. मग शांतच बसलो, मी बोललोच नाही. 3रं पारायण तिने लावलं आणि 4थ्या दिवशी अख्खं पेपरातच बातमी आली, लॉज मध्ये सापडला. आणि सापडला तर डॉक्टरींसोबत सापडला, कारण डिफॉर्मसी झालेला होता, मेडिकल होता. आणि डॉक्टरींचं जोडपं होतं ते. डॉक्टर ते त्या डॉक्टरींच्या मागे होता आणि त्याला पाहिजेच होतं. बरोबर लॉज मध्ये त्याने अख्खं पकडलं आणि पेपरातच देऊन टाकलं. आणि पेपरात नाव आलं. आणि बहीण अक्का काय करत होती, 3रं पारायणचा 4था दिवस, आणि तो पेपर कोणीतरी दाखवलेला, बे तुझा नवरा आहे का, हा तुझा नवरा आहे का. तर ते नाव सहित आलंय, फोटो सहित आलंय. मग आमच्यावर चिडली ना ती. चिडल्यानंतर मी फोटो सहित दाखवलं आणि ते पेपर घेऊन माझ्याकडे आले. त्यावेळेस मी शिंदखेड्यात नव्हतो, गावात नव्हतो. मग दुसऱ्या वेळेस आले तर मग दादा मला भेटायचंय, तेवढं कात्रण जतन करून ठेवलं तिने. नंतर मला बोलते दादा तुम्ही खरंच बोलले बरं. म्हटलं ताई ताई चिड्याची काय गरज होती एवढी. मग आता सांगा मी काय करू, घटस्फोट घेऊ का. म्हटलं थांबा आता, काय घटस्फोट घेतायत. आलेला माणूस कसा जरी असला तरी त्याला निवारण काहीतरी. तू बघिनी ना, तू शक्ती बन ना त्याची. इथं गुरु शक्ती आहे, सेवा साधना करा, त्यातून हे सगळं आम्ही संपवतो. हे कुलाचार, पितृदोष, वास्तुदोष असे अनेक प्रकार असतात, त्यातून हे निवारण करता येतं. तर बघा काही दिवसातच त्या भगिनीचा प्रश्न मिटला. तो व्यक्ती स्वतः घ्यायला आला आणि तिचा प्रपंच सुखाचा आहे. तिला जवळजवळ 8 ते 1 वर्षपर्यंत सेवा करावी लागली. नवनाथ पारायण काय, गुरुचरित्र काय, दुर्गा सप्तशती, आम्ही जे सेवा 2 ते 3 वेळेस दिल्या तिला, टकाटकाने केली. आणि एक दिवस तो व्यक्ती आला आणि घेऊन गेला. सांगण्याचा महत् प्रयास, तुम्ही स्वामींना शरण जा, त्यांच्या सेवा साधना करा, चुकीचे काम करू नका. आम्ही तोडायचं काम करत नाही, आम्ही जोडायचं काम करतो. काय बरं वाटतंय मला. पण आता मी जास्त वेळ बोलू शकणार नाही आता, मी आणखी परत मला पावर येईल. तर इथूनच जोडण्याची कामं केली जातात. उत्तम संस्कार हा परत मार्ग मिळाला. कितीतरी बघा आमच्याकडे यायला तुम्हाला अनेक जन्मांची पुण्य लागते. किती खूप जन्मांची आमच्यापर्यंत पोहोचणं साधन आहे बरं. ह्या ज्ञानापर्यंत बघा, परत जीवाचा उद्धार असंभव आहे, या कलियुगात होऊच शकत नाही. सगळी दानवीय प्रवृत्तीचे लोक आहेत, गुरु म्हणून सगळी मजूर आहेत. त्यांना अध्यात्माचं कुठलंही ज्ञान नाही. झाडभरच्या 2, 4, 5 शक्ती आहे, तर तुमचं हे सांगतील, भूतकाळ सांगतील, भविष्य. अध्यात्म म्हणजे शक्ती नाही हो. अध्यात्म म्हणजे बघा, भगवान श्रीकृष्णाने काय शक्ती प्रयोग सांगितले कोणाला. अर्जुन खसलेला असताना उत्तम ज्ञान सांगितलं ना. त्या सांगितलं की ही शक्तीची उपासना कर, ही विद्या घेन, ती विद्या घे, सांगितलं असं काय. कर्माचं ज्ञान दिलं, भक्तीचं ज्ञान दिलं, विरक्तीचं ज्ञान दिलं, ही गीता सांगितली. गुरुंकडे आल्यानंतर ही गीता शिका. गीतेचे बघा, गीता तुम्हाला माहित पण नाही हो गीता काय ते. गीता म्हटलं इकड तिकडची पोरगी म्हणाल तुम्ही, गीता कुठली तर. गीता एवढी सर्वश्रेष्ठ आहे. अनंत धर्म इथून जन्माला आली. 2, 4, 5, 6, 10 नाही, अनेक काळापासून अनंत धर्म या गीतेच्या तत्वज्ञानाने जन्माला आलेली आहेत. हा कृष्ण म्हणजे साधा नाही,
तो सर्व देवांचा परमपिता आहे, पिता नाही परमपिता आहे. तुम्ही कुठलाही देव घेतला ना, तो त्याचा बाप म्हणजे कृष्णच आहे. आणि त्याच्या मुखातून निघालेली गीता ही विश्वातल्या सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे गीता आहे. त्या गीतेच्या ज्ञानाने चला, गुरु करा, विश्वात चुकीचे काम करू नका, प्रत्येक अध्याय वाचा, मनन चिंतन करा, हातात लोकांना गीता द्या. लहान मुलांना डिक्शनऱ्या देत असतील तर जन्माच्या दिवशी गीता द्या लहान मुलांना हातात, आणि सांग बाबा तू काहीही कर विश्वात, तू कुठलंही काम कर, तुला काय बनायचं ते बन, पण गीतेचे एक एक अध्याय, एक एक श्लोक अगदी मनापासून वाच, आणि त्यातून कर्माचं ज्ञान घे, धर्माचं ज्ञान घे. अपराधी नको बनवू कर्माचा. याला श्री गुरुदेव दत्त परिवार म्हणतात. इतका वेळ झाला, सकाळपासून आलात ना तुम्ही, तरी टक लावून ऐकतायत. हे सुटावंसं वाटतं काय ज्ञान? नाही. बरं वाटतं ना? बरं, भलेच काही झोपतायत, मान्य आहे, कारण आम्ही बरं चंडी घेतो, त्या तुमच्या पिढ्या निघतात, पिढ्या तुम्हाला झोपवतात.